नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण बनवायला अतिशय सोपं असणारं आणि बऱ्याच जणांचं खूप जास्त आवडीचं असणारं काळ्या मसाल्यातलं सुकं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। आता त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे। आता हे जे चिकन आहे मी ऑलरेडी शिजवून घेतले। तर हे कसं शिजवलं, चिकन धुवून घेतलं, त्यामध्ये हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट घालून 10 मिनिटं ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आणि नंतर कुकरमध्ये कांदा घातला, तेलामध्ये चांगला परतून घेतला आणि त्यामध्ये हे चिकन घालून त्यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित शिजवून घेतलं। तर अशा पद्धतीने हे शिजवलेलं चिकन आहे, यातलं सूप मी वेगळं केलेलं आहे। आता तुम्हाला जर वाटत असेल हे जे चिकन आहे तर थोडंसं काळं का दिसतंय, तर हे चिकन शिजवण्यापूर्वी म्हणजे जेव्हा चिकन आणलं तर ते थोडंसं भाजून आणलेलं चिकन आहे, त्यामुळे हे थोडंसं असं काळपट दिसतंय। हे तयार आहे। आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। आता एक कांदा घेतलेला आहे, त्याला आपल्याला थोडंसं असं 2-3 ठिकाणी चाकूने असं चिरून घ्यायचं आहे। एक जाळी गरम करायला ठेवली गॅसवरती, त्यावरती आपल्याला हा कांदा ठेवायचा आहे आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी डायरेक्ट गॅसवरती भाजते, तुम्ही कांदा उभा चिरून तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता, फक्त कांदा चांगला भाजणं महत्त्वाचं आहे। आता कांदा भाजतोय तोपर्यंत आपण यासाठी खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत। आता हा कांदा इकडे शिफ्ट केलेला आहे मी। आता खोबरं भाजण्यासाठी इथे एक कढई गरम करायला ठेवली, तर एक वाटी गच्च भरून इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलं। यासाठी खोबरं जरा जास्त वापरायचं। त्याला आपल्याला भाजून घ्यायचे। आता खोबरं चांगलं भाजलं गेलेलं आहे, गॅस बंद करते मी आणि हे गार करून मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात। सोबतच आपल्याला कांदा देखील चांगला भाजून घ्यायचा आहे। कांद्याची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली, त्याला पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही चांगलं भाजायचं आहे। आता हे कांदा खोबरं चांगलं भाजलेलं आहे, व्यवस्थित गारही करून घेतले। आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। यामध्ये गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आपल्याला वाटण तयार करताना। वाटण तयार आहे। आता आपल्याला याला फोडणी करायची, त्यासाठी कढई गरम करायला ठेवली। तर तेल तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तेल घालायचं, पण सुक्याला थोडंसं तेल जास्त लागतं। तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा। एक कांदा मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलाय। परतून घ्यायचा आपल्याला कांदा चांगला। कांदा हलकासा परतून झालेला, मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूयात। यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आता हे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। इथे मी लाल मिरची पावडर घालते थोडी, सोबतच यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची। फोडणीमध्ये कोथिंबीर घातली टेस्ट छान येते। आणि आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घालते। त्या टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल। मीठ आपण आधीही घातलेलं आहे चिकन शिजवताना, त्यामुळे मीठ बेतानेच वापरायचे आपल्याला। आता टोमॅटो सॉफ्ट झालाय, यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचे आणि हे सगळं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। याला जेवढं व्यवस्थित परतून घ्याल तेवढी चव चांगली लागते, त्यामुळे याला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता हे चांगलं परतून झालेले बघू शकता, याला मस्त कडेनं तेल सुटलेलं आहे। आणि हे परतत असताना यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं। पाणी घातल्यामुळे काय होतं, एकतर हे वाटण छान परतलं जातं आणि मसाला सुद्धा जळत नाही। तर जेव्हा हे छान असं तेल सुटेल एवढं परतलं गेलं की मग यामध्ये आपल्याला हे जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते घालायचे। थोडंसं सूप घालते मी, सूप अगदी थोडंसंच आहे। आता यामध्ये सुद्धा जर तुम्हाला एकदमच ड्राय करायचं असेल तर तुम्ही यामध्ये सूप किंवा पाणी नाही घातलं तरीही चालतं, पण चपातीसोबत खाण्यासाठी करायचं असेल किंवा भातासोबत खाण्यासाठी जर करायचं असेल तर थोडंसं सूप किंवा पाणी तुम्ही घालू शकता। याला मिक्स करायचे। गरज वाटत असेल तर चव बघून यामध्ये मीठ घालायचं, कारण मीठ आपण हे शिजवताना घातलेलं आहे। टोमॅटो परतताना देखील थोडंसं घातलेलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करायचे, चिकनला व्यवस्थित याचं कोटिंग यायला हवं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून याला झाकण ठेवून किंवा तसंही 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। याला छान तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। आता इथे बघू शकता एकदम मस्त आपलं
चिकन झालेलं आहे, मस्त कडेने याला तेलही सुटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि वरतून थोडी कोथिंबीर घालायची. तर इथे खाण्यासाठी एकदम मस्त असं आपलं काळ्या मसाल्यातील सुकं चिकन तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.